रंगीबेरंगी मतपेट्या, 8,000 टन स्टील, 180 टन कागद. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काय झालेलं जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. आता ईव्हीएम वापरलं जातं, पण आधी बॅलेट पेपरचा वापर व्हायचा आणि त्यामुळेच पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 60 कोटी मतपत्रिका छापण्यासाठी 180 टन कागद वापरलेला आणि यासाठी सुमारे 10,77,000 रुपये खर्च आलेला. आता मतपेट्यांबद्दल. या निवडणुकीतच सुमारे 20 लाख मतपेट्या वापरण्यात आल्या होत्या. तर मद्राससह काही भागात लाकडी पेटांचा देखील वापर झाला. मात्र बहुतेक ठिकाणी, बहुतेक राज्यांमध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर फक्त स्टीलच्या पेट्या ठेवलेल्या. लोकसभेबरोबरच काही विधानसभांच्या देखील निवडणुका होत असल्यानं मतदारांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या रंगाच्या पेट्यांचा वापर केलेला. बॉक्स बनवण्यासाठी स्टीलची आवश्यकता लक्षात घेता निवडणूक आयोगानं उद्योग आणि पुरवठा मंत्रालयाला विनंती केलेली की ज्या युनिट्सना मतपेट्या बनवण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले त्यांना पोलाद पुरवा. आणि हे बॉक्स तयार करण्यासाठी 8,165 टन स्टीलचा वापर करण्यात आला. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्यानं वेगवेगळ्या रंगाचे बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यावेळी खरं तर देशात साक्षरता खूप कमी होती आणि म्हणूनच हा निर्णय घेतलेला. विधानसभा निवडणुकीसाठी चॉकलेटी, महोगनी, टीक, डार्क टॅन आणि ब्रॉन्झ रंगाची निवड करण्यात आलेली आणि कोणत्या रंगाच्या मतपेट्या वापरायच्या हे राज्यांवर सोडलं होतं. रचना सेम राहावी यासाठी राज्यांना त्यांना आवश्यक असलेल्या सर्व मतपेट्या या एकाच फर्मकडून कराव्यात असं सुचवलेलं देखील. राज्यातील सर्व मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आयोगाची ही सूचना उपयुक्त ठरली. या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.